महाराष्ट्र की राजनीति में हाल ही में आए बदलाव पर प्रतिक्रिया देते हुए शिवसेना उद्धव गट के विधायक वैभव नायक ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे और राज ठाकरे का एक साथ आना महाराष्ट्र की राजनीति में एक निर्णायक मोड़ साबित हो रहा है और इससे सत्ताधारी पक्ष की बेचैनी साफ नजर आ रही है। बावनकुळे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंसोबत गेल्यामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान विधानसभा निवडणुकीमध्ये झालं। खरं तर काँग्रेसबद्दल बावनकुळेंना प्रेम आलंय हे पुतना मावशीचं प्रेम आहे। खरं तर आता बावनकुळे आणि त्यांच्या पक्षाला माहिती कळून चुकलेलं आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे ते वेगवेगळे आरोप करतायत आणि वेगवेगळ्या आरोपांवर लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ते करतायत। परंतु कालची विधानसभेची निवडणूक ही त्यांनी कशा पद्धतीने जिंकली आहे ही बावनकुळेंना माहिती आहे आणि त्यामुळे येणारी प्रत्येक निवडणूक ही आता महायुतीच्या विरोधात लोक मतदान करतील आणि हे मतपेटीवरून लोकांमध्ये दिसून येईल। भरत गोगावले असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र तरी त्यांची एकत्र आलेली पहिला मिटिंग आहे त्यांची आणि महानगरपालिका जे निवडणूक आहेत ते 4-5 महिन्यावरती पुढे। खरं तर भरत शेटना माहिती असेल की ठाकरे बंधूंमुळेच किंवा ठाकरे ब्रँडमुळेच ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य सरपंच आणि इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडची ताकद त्यांना माहिती आहे। कालची विधानसभेची निवडणूक त्यांनी वेगळ्या पद्धतीने ही जिंकली आहे ही सुद्धा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच मनं विचलित झालेली आहेत आणि त्यामुळे ते वैफल्यग्रस्ताने आरोप करत आहेत। परंतु असं म्हणतात की उद्धव ठाकरे तर सूर्याची पिसाळाची अवलाद। खरं तर गोपीचंद पडळकरांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या नेत्यांवर जे आरोप करताय तसेच तुमच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही आरोप करू शकतोय। गोपीचंद पडळकरांनी खरं तर याआधी लोकांबरोबर गद्दारी केलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर आरक्षण देणार म्हणून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवलात आणि तुम्हाला जेव्हा ही आमदारकी मिळाली त्यावेळी धनगर आरक्षणाचा मुद्दा किंवा धनगर आरक्षणाचा विषय आपण संपवलात। एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलंय आणि त्यामुळे तुम्हाला जसे आरोप करता येतात पडळकर तसे आम्हाला सुद्धा आरोप करता येतात। पडळकर तुम्ही याद राखा की तुम्ही जर आमच्या नेत्यांवर असा आरोप केला तर पडळकर तुमच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने आरोप करू। आशिष शेलार असं म्हणतात की मनसेच्या मारहाणीचा हल्ल्याची तुलना केली। खरं तर आता आशिष शेलारांना सुद्धा माहिती आहे की मराठी माणसांच्या नावावर तुम्ही इथपर्यंत आलात। नगरसेवक आमदार हे शिवसेना असल्यामुळे तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही मुंबईत जगू शकला, मुंबईत तुम्ही पद मिळू शकला आणि आता त्यांना पण माहिती आहे की लोढा अनेक जे आमदार आहेत ते आता परप्रांतीय झाले आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबईत भाजपमध्ये किंमत नाही हे त्याला पण माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी काय केलं तर यावेळी मराठी माणसाची एकजुटी दिसून येईल। राज ठाकरे यांच्या आदेशाने म्हणजे संभ्रम एक बंधू युतीमध्ये होताना पाहिलं। कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारावे, युती संदर्भात कोणीही बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकारी। खरं तर राजसाहेबांचं म्हणणं योग्य आहे। ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्याच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल तेच स्वतः बोलू शकतात आणि त्यामुळे मुंबईतील मराठी माणसांनी एकत्र अशी लोकांची इच्छा होती। त्या दृष्टीने हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आलेत। लोकांना मराठी माणसांना त्याबद्दल सुद्धा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपण बघितलेला आहे। परंतु पक्षाची भूमिका आहे ती राजसाहेब ठरवतील आणि त्यांची भूमिका ही योग्य आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होईल काय वाटतं? खरं तर शिवसेना हा पक्ष आपल्या वेगळ्या विचाराचा आहे। भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर खंजीर खुपसला म्हणून आम्हाला त्यावेळी ती भूमिका घ्यावी लागली आणि यावेळी पुढच्या भूमिकेत सुद्धा उद्धव साहेब ती भूमिका ठरवतील। परंतु महायुतीपेक्षा आज मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने उद्धवजी योग्य पावलं उचलतायत आणि त्याला मराठी माणसाचा पाठिंबा आहे।